आणि मुंबईच्या गोरेगावमधल्या आरे कॉलनीत बेवारस स्थितीत सापडलेल्या वृद्ध महिलेवर उपचार करण्याची तयारी नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने दाखवली आहे. एबीपी माझानं आज सकाळपासूनच वृद्ध महिलेची बातमी दाखवली होती आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणजे त्या आजीच्या मदतीसाठी सरसावलेले हात. नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे प्रमुख शैलेश जोगळेकर यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेतली आहे. वृद्ध महिला यशोदा गायकवाड यांच्यावर योग्य उपचार करून त्यांना कॅन्सर मुक्त करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास शैलेश जोगळेकर यांनी व्यक्त केला आहे. ही एबीपी माझ्यावर दुपारी आज मी ही बातमी बघितली त्यावेळेस हे लक्षात आलं की त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना निर्जन स्थळी टाकलेलं आहे. तर म्हणून माझ्याबरोबर आमच्या डॉक्टर मेधा दीक्षित मॅडम होत्या, त्यांना मी म्हटलं की या संदर्भामध्ये आपण काही केलं पाहिजे. आणि त्यांनी ताबडतोब आपल्या एबीपी माझाच्या सरिता कौशिक मॅडम जे आहेत त्यांना फोन लावला. मी पण त्यांच्याशी बोललो आणि त्यांना म्हटलं की जर याच्यामध्ये एबीपी माझा पुढाकार घेत असेल आणि एबीपी माझाने जर याच्यात पुढाकार घेऊन म्हटलं तर NCIमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरला आपण त्यांची इथे पूर्ण आणून त्यांना इथे आपण पूर्ण त्यांची कॅन्सर केअर करण्याचं पूर्ण आपण जबाबदारी उचलू शकतो. आणि त्याला सरिता कौशिक मॅडम यांनी होकार दिला आणि म्हणूनच त्यांनी तिथे पुढाकार घेऊन तिथे मुंबईवरनं माहिती काढून ही आम्हाला पाठवलेली आहे.